गरोदरपणात व्यायाम करायचे की करायचे नाहीत हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पण गरोदरपणातील पहिल्या 3 महिन्यात काही व्यायाम जर आपण केले, जे योगा पण आहेत, कार्डिओ पण आहेत, थोडंसं तुम्हाला दमवणारे पण आहेत आणि तुमची ताकद वाढवणारे पण आहेत. हे व्यायाम केल्याने तुमचं पूर्ण गरोदरपणातील 9 महिने खूप जास्त पीसफुली, खूप जास्त शांतपणे जातील. आपण या व्यायामामध्ये तिन्ही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जसं स्ट्रेंथनिंग वाढवणं, तुमच्या मसल्सची, तुमच्या स्नायूंची ताकद वाढवणं, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवणं, जेणेकरून स्ट्रेचेस झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि तुमची ओव्हरऑल प्रेग्नन्सीची जी ग्रोथ आहे आणि बाळाची जी वाढ आहे ती खूप छान होते. आणि ॲट द सेम टाईम तुमचं कार्डिओ थोडंफार दमणं हे तुमच्या हृदयासाठी आणि तुमच्या शरीरासाठी खूप जास्त चांगलं असतं. म्हणून हे सगळे जे व्यायाम आहेत ते अतिशय सेफ आहेत. प्लीज करा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही व्यायाम केलेले नाहीत तर हे व्यायाम तुमच्या डॉक्टरांना विचारून मग सुरू करा. हे व्यायाम आयडियली तुम्ही 9 महिन्यात कधीही सुरू करू शकता. पण यस, पहिल्या 3 ते 4 महिन्यात ह्या व्यायामांचा फायदा अजून जास्त. यांनी तुमचं नॉशिया, मळमळणं कमी होईल. तुम्हाला जे एकदम डल, थकल्यासारखं वाटतंय ते वाटणार नाही आणि तुमची प्रेग्नन्सी तुम्ही खूप पॉझिटिव्हली एन्जॉय करू शकाल. तर हे सगळे व्यायाम माझ्याबरोबर हा व्हिडिओ बघता बघता करूयात. आता आपण ॲक्च्युअल व्यायाम करायला सुरुवात करणार आहे. चला, पोझिशन घ्या. उभं राहायचं आहे, दोन्ही हात एकमेकांना जोडायचे आहेत. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी लक्षात ठेवायची आहे. मी माझ्या प्रेग्नन्सी एन्जॉय करण्यासाठी, हेल्दी वेमध्ये पुढे नेण्यासाठी व्यायाम करते आहे. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. स्वतःचं मन, विचार सगळे व्यायामावरती, शरीरावरती केंद्रित करूयात. आता एक दीर्घ श्वास घेताना हात वरती, जवळ आणि श्वास सोडता सोडता हात खाली. श्वास घ्या आणि सोडा. सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश श्वास सोडायचा. आता वॉर्मअप करायचं आहे. थोडीशी मजा करता करता दोन्ही पायात अंतर, हात वरती आणि दोन्हीकडे ट्विस्ट करायचं आहे. स्वतःची मान स्वतःच्या शरीराबरोबर वळवायची आहे. हे तुमच्या वरच्या बॉडीवरचा सगळं प्रेशर काढून टाकतं. दोन्ही हात समोर आणि एक एक हात स्ट्रेच करायचा आहे. एकाच व्यायामाचे काही काही व्हेरिएशन करतो आहे जेणेकरून तुम्हाला खूप छान आणि रिलॅक्स वाटेल, स्पेशली स्वतःच्या अप्पर बॉडीवरती. दोन्ही हात समोर स्ट्रेच आणि रिलॅक्स, समोर स्ट्रेच आणि रिलॅक्स, स्ट्रेच आणि रिलॅक्स. आता दोन्ही पायात थोडंसं अंतर. आता आपल्याला पाय दोन्ही फर्म जमिनीवर आहेत की नाही चेक करायचं आहे. वाकून समोरून काही गोष्टी गोळा करायचा प्रयत्न करायचा आहे. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. या व्यायामाने खांद्यावरचा प्लस ऑब्लिक्स म्हणजे साईड्सचा स्ट्रेच निघून जातो. पुढच्या व्यायामासाठी आपल्याला दोन्ही पाय थोडंसं अंतर कमी करायचं आहे आणि मग मार्च पास. इट्स कॉल्ड स्पॉट वॉकिंग किंवा माइल्ड स्पॉट जॉगिंग. स्वतःला जमेल तेवढेच पाय वरती घ्या. पोटावरती प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. पण ह्या माइल्ड कार्डिओ एक्सरसाइजने तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. रिलॅक्स, स्लो डाऊन, स्लो डाऊन, स्लो डाऊन आणि मग हळूहळू थांबायचं. पुढच्या व्यायामासाठी स्टेप आउट, इन, आउट, इन, आउट, in a gentle dance movement. Out, in, out, in. Cross आणि leg aside. Again a dance movement. हाताचा वापर करू शकता. Cross, straight. Right, left, left, right. Right cross, left straight, left cross, right straight. Right, right, left, right. Right, लेफ्ट, राईट. या क्रॉसच्या मजेमध्ये म्युझिक जर तुम्ही साईडला मागे लावलं तर तुम्हाला अजून मजा येईल करायला. आता हाताचे स्ट्रेचेस, स्ट्रेच यानी ब्रेस्ट टोनिंग पण खूप चांगलं होतं आणि अप्पर बॉडीचं स्ट्रेचिंग पण छान होतं. याच्याबरोबर पायाचा वापर क्रॉस, स्ट्रेच,
क्रॉस अँड स्ट्रेच, क्रॉस अँड स्ट्रेच. या काही स्टेप्स प्रेग्नन्सी झुंबामधल्या आहेत, पण खूप मजेशीर आहेत. नेक्स्ट, दोन्ही हाताचं स्ट्रेचिंग करायचं आहे साईडला. मी गुडघ्यावर बसून तुम्हाला स्ट्रेचेस दाखवते आहे. तुम्हाला गुडघ्यावर बसून करायची गरज नाही आहे, पण कॅमेराच्या रिस्ट्रिक्शनसाठी मी ते करते आहे. अप, स्ट्रेट, साईड, अप, स्ट्रेट, साईड, अप, रिलॅक्स. शोल्डर रोटेशन्स. खांदे आपल्या पोश्चरच्या चुकीमुळे कधी कधी स्ट्रेनमध्ये असतात, म्हणून खांद्याच्या रोटेशनने तो भाग रिलॅक्स होतो. त्या दोन्ही कोपर समोर ठेवून स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच अँड स्ट्रेच. हे झाले अप्पर बॉडी प्लस ब्रेस्टची एक्सरसाइज. आता थाय स्ट्रेंथनिंग. स्क्वॉट्स करायचे आहेत, बट बेबी स्क्वॉट्स. थोडंसं कमी जायचं आहे, खूप मोठी रेंज नाही पाहिजे. बेबी स्क्वॉट अँड अप, स्क्वॉट अँड अप, स्क्वॉट अँड अप. 3 ते 5 वेळा प्रत्येक व्यायाम. आता आपण लंजेस करणार आहे. मांड्यांची ताकद वाढवणं फार महत्त्वाचं, कारण मांड्यांवरती प्रेग्नन्सीत खूप प्रेशर असतं. जेंटली डाऊन अँड अप. पाय फर्म. लक्षात ठेवायचं आहे, गुडघा तुमच्या पायाच्या अंगठ्याच्या पुढे नाही गेला पाहिजे. बेंड अँड अप. आता असं हाताने प्रेशर नाही द्यायचं आहे पायावरती. हात हे साईडलाच रिलॅक्स असले पाहिजे. आता आपण करणार आहे वाईड स्क्वॉट्स. पायात अंतर वाढवायचं आहे, टोज बाहेरच्या साईडला आणि गो डाऊन. ह्या व्यायामात तुमचं खालचं पोट, वजायना, युट्रस, कोर मसल ह्या सगळ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. खूप खाली जायचं नाही आहे आत्ता, पण स्ट्रेंथनिंगसाठी करायचं आहे. नेक्स्ट महत्त्वाचा व्यायाम त्रिकोणासन आणि वॉरियर पोज. याला वीरभद्रासन पण म्हणतात. ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या साईड्सची फ्लेक्झिबिलिटी प्लस तुमच्या मांड्यांची ताकद दोन्ही वाढतं. योगिक लँग्वेजमध्ये असं म्हणतात की वॉरियर पोजमुळे तुमच्या मनाची धैर्यता, तुमच्या मनाचं सामर्थ्य हे पण वाढतं. हात स्ट्रेच, वॉरियर पोज. नीट बघा. त्रिकोणासन करताना पाय एकीकडे बेंड, दुसरा हात वरती आणि वरच्या हाताकडे बघायचं. पुढे न वागता हे दोन्ही व्यायाम करायचे आहेत. त्रिकोणासन आणि मग वॉरियर पोज. याने खूप छान वाटतं. पोटरीत गोळे येण्याचं पण कमी होतं. रिलॅक्स. दुसरी साइड. त्रिकोणासन आणि वॉरियर पोज. प्रत्येक पोझिशनमध्ये 3 ते 5 सेकंद थांबायचं आहे. थांबल्याने त्या व्यायामाचा फायदा आपल्याला जास्त मिळतो. 3 ते 5 वेळा प्रत्येक व्यायाम करा. हळूहळू करा. श्वास थांबवून ठेवू नका. पुढचा व्यायाम क्रॉस अँड स्ट्रेच. पायाचा क्रॉस करायचा आहे. दोन्ही हात इंटरलॉक आणि जमिनीपर्यंत हात न्यायचा प्रयत्न करायचा आहे. परत एकदा बघा दुसऱ्या अँगलनी. क्रॉस अँड स्ट्रेच. ह्याच्यामुळे तुमच्या मागच्या अख्ख्या भागावरती ताण पडतो आणि खुब्याचं दुखणं, पोटरीचं दुखणं कमी होतं. क्रॉस अँड स्ट्रेच. लक्षात राहा, पाय बदलत राहायचा आहे ज्याने तुम्ही क्रॉस करताय. पुढचा व्यायाम रेग्युलर हिप रोटेशन्स. याने बाकी काही होत नाही, बरं वाटतं, पाठ जरा मोकळी होते आणि युट्रसचं ब्लड सर्क्युलेशन पण इम्प्रूव्ह होतं. सिम्पल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. शेवटचा एक व्यायाम वॉर्मअप आणि त्याच्यानंतर वॉर्मअप संपून जाईल. स्टेप्स राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. ही पण प्रेग्नन्सी झुंबाची एक स्टेप आहे. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. ही डान्सिंग स्टेप आहे. हे केल्याने तुमचा पेल्विक एरिया खूप छान मूव्ह होतो, त्यामुळे युट्रसचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि तुमच्या बाळाच्या वाढीला खूप सुंदर प्रोग्रेस मिळते. वॉर्मअप झालेलं आहे.
आता आपण काही योगासनं करणार आहोत. योगा हा महत्त्वाचा, फ्लेक्झिबिलिटीसाठी पण आणि स्ट्रेंथनिंगसाठी पण. तर आपण ह्या दोन्ही गोष्टी आतापासून पुढच्या व्यायामात करणार आहोत. तर तुम्हाला शांतपणे दोन्ही पाय फोल्ड करून बसायचं आहे. दोन्ही हाताचा नमस्ते करायचा आहे आणि वरती स्ट्रेच करायचं आहे. परत हात खाली आणि वरती स्ट्रेच करायचं आहे. सावकाशपणे हात वरती. हा व्यायाम करताना तुमच्या छातीचा मध्यभाग तिथे अनाहत चक्राला कनेक्ट व्हायचं आहे. त्याने तुमच्या बॉडीत पॉझिटिव्हिटी रिलीज होतं. स्ट्रेच अँड रिलॅक्स. पुढचा व्यायाम उजवा हात खाली आणि डाव्या हाताने स्ट्रेच. दुसरा हात खाली आणि स्ट्रेच. अ जेंटल स्विंगिंग मुवमेंट. हात फर्मली खाली ठेवायचा आहे आणि स्ट्रेच करायचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये पाठीवरती सर्वात लवकर आणि आधी तणाव जाणवतो. तर ह्या व्यायामाने तो तणाव निघून जाईल आणि म्हणून हा स्ट्रेच महत्त्वाचा. ब्रीदिंग नॉर्मली घेत राहायचं आहे आणि रिलॅक्स. पुढचा व्यायाम गोमुखासन. उजवा पाय फोल्ड, त्याच्यावरती डावा पाय फोल्ड. प्रयत्न करायचा आहे की दोन्ही गुडघे एकावर एक येतील आणि स्ट्रेच. दुसरीकडे स्ट्रेच स्ट्रेच. शांतपणे स्वतःच्या ब्रीदिंगवरती फोकस करायचं आहे. ह्याने तुमच्या वजायनाला पण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. पायाची पोझिशन चेंज. वरचा पाय खाली, खालचा पाय वरती आणि स्ट्रेच. जेवढं शांतपणे फ्रेश वातावरणात व्यायाम कराल तेवढा त्या व्यायामाचा रिझल्ट द्विगुणित होतो. स्ट्रेच अँड स्ट्रेच. पुढचा व्यायाम बद्ध कोणासन. बटरफ्लाय म्हणतात त्याला. आणि गुडघे वर खाली हलवायचेत, हळू हलवायचेत. जर कोणाला खालच्या ओटीपोटात थोडंसं दुखत असेल तर थोडंसं हळू हा व्यायाम करायचा आहे. पण ह्या व्यायामाने तुम्हाला खूप जास्त हेल्प होते प्रेग्नन्सीमध्ये. याच व्यायामाचं आपण अजून एक व्हेरिएशन करणार आहे. दोन्ही पाय हलवल्यानंतर थांबायचं आहे. सावकाश दोन्ही पाय पुढे घ्यायचे आहेत. एक एक हात बाहेर काढायचा आहे आणि जेवढं खाली आपलं डोकं नेता येईल पावलांच्या जवळ तेवढं घेऊन जायचं आहे कम्फर्टेबली. याने तुमच्या ओटीपोटावर थोडासा ताण पडतो पण त्यांनी युट्रसची हेल्थ फार इम्प्रूव्ह होतं. रिलॅक्स. पुढचा व्यायाम डावा पाय सरळ, उजवा पाय फोल्ड. डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि बेंड. लक्षात ठेवा तुम्ही डावा कान डाव्या गुडघ्याकडे घेऊन जाताय. जेवढं खाली जाता येईल तेवढं जावा. असं काही नाही की खूप स्ट्रेस द्यायचा आहे. आता डावा पाय फोल्ड, उजवा पाय स्ट्रेट, उजवा हात डाव्या गुडघ्यावर आणि स्ट्रेच. उजवा कान उजव्या गुडघ्याकडे घेऊन जायचं आहे. ब्रीदिंग घेत राहा, सोडत राहा अँड डू इट इन अ रिलॅक्स वे. पुढचा व्यायाम मांजरासन. आधी आपण थोडंसं हिप्सला हलवणार आहे जेणेकरून पोझिशन कम्फर्टेबल होईल आणि मग हिप्सने तुम्हाला सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत. छोटे छोटे सर्कल्स. याने पेल्विक मुवमेंट्स होते. सरळ आणि अँटी क्लॉकवाईज. जस्ट मूव्ह इट जेंटली. नंतर पुढचा व्यायाम श्वास घेताना वरती बघायचं आहे, श्वास सोडताना खाली बघायचं आहे. हात आणि पाय फर्मली जमिनीवर पाहिजे. पोट आणि पायामध्ये 90 डिग्री अँगल. छाती आणि हातामध्ये पण 90 डिग्री अँगल. खाली बघताना पाठ वरती, वरती बघताना पाठ खाली. कंबर आणि हिप्स हलवायचे नाही आहेत, फक्त पाठ हलवायची आहे. कंबर ऑटोमॅटिक थोडीशी हलते पण त्याला झुलाझुला करायचं नाही आपल्याला. पुढचा व्यायाम स्ट्रेंथनिंगसाठी फार महत्त्वाचा. उजवा पाय मागे सरळ आणि होल्ड करायचा आहे. रिलॅक्स. दुसरा पाय 5 4 3 2 1. लक्षात ठेवा बॉडी तिरकी नाही करायची आहे.
सरळ रेषेत पायवरती 5 4 3 2 1 5 4 3 2 1 बॉडी फर्म ठेवायची आहे. याने पाठीची ताकद वाढते, त्यामुळे पुढे जसं जसं प्रेग्नन्सीत पुढे जाल तसं पाठदुखी लागणार नाही. म्हणून हा व्यायाम फार जास्त महत्त्वाचा. पुढच्या व्यायामासाठी तुम्हाला करायचं आहे पर्वतासन. परत मांजरासनमधून सुरुवात करायची आहे आणि गुडघे सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. टाचा जमिनीकडे दाबायच्या आहेत. ह्याने तुमच्या पोटऱ्यांवरती, मागच्या पायावरती ताण क्रिएट होतं आणि त्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं. प्रेग्नन्सी ते करू शकतो. ह्या व्यायामाचा खूप जास्त फायदा आहे. पुढचा व्यायाम, उजवा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा हात सावकाश वरती उचलायचा आहे. लक्षात ठेवायचं की आपला बॅलन्स स्ट्रॉंग असला पाहिजे, पाय प्रॉपरली जमिनीवर, मगच हात उचलायचा आहे. ह्या व्यायामाने तुमची कोर स्ट्रेंथनिंग वाढते. दुसऱ्या अँगलने बघा कसं दिसतंय. येस, वरच्या हाताकडे बघायचं आहे आणि दोन्ही हात सरळ. हा व्यायाम 1-1 वेळा किंवा 3-3 वेळा करू शकता. 1-1 कोपर जमिनीवरती लावायचं आहे आणि सावकाश वरची पाठ हलवायची आहे, छातीच्या मागचा भाग. पुढची पोझिशन इज अ रिलॅक्सेशन पोझिशन. 1-1 कोपर जमिनीवर, डोकं हातावरती टेकवायचं आहे, हिप्स मागे नाही घ्यायचेत आणि सावकाश श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे. याने तुमच्या बाळाला ऑक्सिजन पुरवठा खूप छान होतो. पुढच्या व्यायामासाठी वज्रासनात बसायचं आहे. दोन्ही गुडघ्यात अंतर घ्यायचं आहे. पोट हे दोन्ही पायांच्या मध्ये फिट झालं पाहिजे आणि सावकाश समोर स्ट्रेच करायचं आहे. जेवढं खाली जाता येईल तेवढं. जर तुम्हाला पूर्ण खाली नाही जाता आलं तर जेवढं जाता येईल तेवढं जायचं आहे आणि मग ती पोझिशन होल्ड करायची आहे. 20 ते 30 सेकंद होल्ड केल्यानंतर एका कुशीवर झोपायचं आहे. प्रॉपरली पाय, हात फर्म, दुसरा हात छातीच्या पुढे, पाय फोल्ड, स्ट्रेट अप डाऊन, फोल्ड स्ट्रेट अप डाऊन, फोल्ड स्ट्रेट अप डाऊन. 3 ते 5 वेळा व्यायाम करायचा आहे. व्यायाम आपण जेवढे लवकर सुरू करतो तेवढा आपल्याला प्रेग्नन्सीत पुढे होणारा त्रास होत नाही. कॅमेऱ्यासाठी मी उठून दुसऱ्या साईडला कुशीवर होती आहे. तुम्ही तसेच्या तसे पाठीवर झोपून दुसऱ्या कुशीवर वळू शकता. परत वरचा पाय फोल्ड स्ट्रेट अप डाऊन, फोल्ड स्ट्रेट अप डाऊन, फोल्ड स्ट्रेट अप डाऊन, फोल्ड स्ट्रेट अप डाऊन. मस्त वाटतं हा व्यायाम करताना. रिलॅक्स. वरचा पाय फोल्ड करायचा आहे आणि हाताने घोट्याला पकडून हिप्सकडे ओढायचा आहे. याने खूप छान स्ट्रेच बसतो वरच्या मांडीला आणि मांड्यांमध्ये जे गोळे येतात किंवा दुखतं ते जरा कमी होतं. हा स्ट्रेच महत्त्वाचा. तसंच दुसरीकडून करायचं आहे. मी परत एकदा सांगते, तुम्हाला उठून कूस बदलायची गरज नाही आहे. तुम्ही तसेच्या तसे सावकाश पाठीवर झोपून कूस बदलू शकता. पाय फोल्ड आणि स्ट्रेच, रिलॅक्स, फोल्ड, रिलॅक्स. मस्त. आता सावकाश पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पाय फोल्ड केलेले, पायात आणि गुडघ्यात कम्फर्टेबल अंतर. आता आपल्याला पोटाचा मधला भाग, तुमचे साईडचे मसल्स आणि तुमची बाथरूमची जागा आतमध्ये ओढून घ्यायची आहे आणि मग सावकाश हिप्स उचलायचे आहेत. ह्याने तुमची कोर स्ट्रेंथनिंग होते, मूल बंद होतं आहे, वजायनाची ताकद वाढते, साईड्सची ताकद वाढते. उचला. लक्षात ठेवा, खाली आल्यावर मसल्स रिलॅक्स करायचे आहेत. वरती जाताना परत टाईट, बाथरूमची जागा आतमध्ये आणि ओढायचं, वरती उचलायचं. रिलॅक्स. पुढच्या व्यायामासाठी उजवा पाय फोल्ड करून जवळ घ्यायचा आहे, पोटावर नाही घ्यायचा आहे, साईडला घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पायाने सावकाश 0 ड्रॉ करायचा आहे. 3दा क्लॉकवाईज, 3दा अँटी क्लॉकवाईज. किती मोठा 0 कराल ह्याचं महत्त्व नाही आहे, पण ही मुवमेंट्स फार महत्त्वाची. तुम्हाला अनकम्फर्टेबल होत असेल तर छोटे छोटे 0 ड्रॉ करा. दुसऱ्या पायाने सेम.
पाय हा पोटावर फोल्ड न करता साईडला फोल्ड करायचा आहे. 3दा क्लॉकवाईज, 3दा अँटी क्लॉकवाईज आणि रिलॅक्स. पुढच्या व्यायामासाठी दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत, दोन्ही पाय एकत्र जवळ घ्यायचे आहेत. पोट हे दोन्ही पायाच्या मध्ये असलं पाहिजे, याने पाठीला फार जास्त आराम मिळतो. हे सगळे व्यायाम प्रिफरेबली बेडवर झोपून करू नका, योगा मॅट घेऊन खाली झोपून करा. 20 ते 30 सेकंदाचा होल्ड आणि मग रिलॅक्स. पुढच्या व्यायामासाठी उजवा पाय डाव्या पायावर आणि डावा पाय जवळ घ्यायचा आहे. याने खुब्याचं दुखणं, हिप्सला दुखणं, मांड्याच्या मागच्या बाजूला गोळे येणं हे सगळं कमी होतं आणि लोअर बॅक पण स्ट्रेच होते. लक्षात ठेवा, रिलॅक्स राहून हे सगळे व्यायाम करायचे आहेत. उजवा पाय डाव्या पायावर, डावा पाय धरून जवळ ओढायचा आहे. मग उजवा पाय खाली, डावा पाय उजव्या पायावर आणि स्ट्रेच. व्यायाम हा एकाग्रतेने एका चित्ताने करायचा आहे. सावकाश दोन्ही हात सरळ, पाय सरळ, स्वतःचं लक्ष स्वतःच्या ब्रीदिंगकडे. स्वतःसाठी घालवलेले हे 30 मिनटं तुमची प्रेग्नन्सीचे उरलेले 23.5 तास मस्त करणार आहेत. स्वतःच्या बाळाला सांगा, मी बाहेरच्या गोष्टींची काळजी घेते, तू आतल्या गोष्टींची काळजी घे. व्यायाम केल्याने तुझी वाढ चांगली होणार आहे आणि मी पण प्रेग्नन्सी एन्जॉय करणार आहे. बाळाशी केलेला संवाद हा फार जास्त महत्त्वाचा. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ आराम करून झाल्यावर एका कुशीवर वळून सावकाश उठून बसायचं आहे. पाय फोल्ड करून शांत बसायचं आहे. पाहिजे तर एक घोट पाणी प्या आणि मग आता प्राणायामाला सुरुवात करूयात. ध्यानमुद्रेत बसायचं आहे किंवा मधलं बोट अंगठ्याच्या सेंटरला आणून ह्या मुद्रेत बसायचं. तर लोटस पुष्कर म्हणजे बुद्धा पोज किंवा ध्यानमुद्रा. असं नाही बसायचं आहे जिथे तुमचे खांदे वाकवलेले आहेत. पाठ खांदे सरळ ठेवून प्राणायाम करायचे आहेत, जेणेकरून त्याचा शरीराला, मनाला, तुमच्या चक्रांना फार फायदा होतो. पहिलं प्राणायाम आपण लोक करणार आहे नाडी शुद्धी प्राणायाम किंवा त्याला अनुलोम विलोम प्राणायाम असंही म्हणतात. कोणतीही 2 बोटं वापरा. डावीकडून श्वास घ्यायचा, उजवीकडून सोडायचा, उजवीकडून घ्यायचा आणि सावकाश डावीकडून सोडायचा. ही झाली एक सायकल. असे तुम्हाला 11 सायकल सकाळी आणि 11 सायकल्स संध्याकाळी करायच्यात. या दोन्ही वेळा व्यायाम केल्याने तुमच्या युट्रसच्या दोन्ही बाजूचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आहे, तुमच्या युट्रसची हेल्थ इम्प्रूव्ह होती आहे, बाळाची वाढ अतिशय मस्त होते. हे पर्टिक्युलर प्राणायाम फार महत्त्वाचं, स्पेशली तुमच्या पहिल्या 6 महिन्यात, बाळासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. मी रिपीट करते, एकीकडून श्वास घ्यायचा, दुसरीकडून सोडायचा, दुसरीकडून घ्यायचा आणि परत पहिलीकडून सोडायचा. पुढचं प्राणायाम करणारे भ्रामरी. पहिल्या बोटांनी कान बंद करायचे आहेत आणि आवाज काढायचा आहे. भुजंग गुंजन करतो तसा आवाज काढायचा आहे. याने तुमचे चक्र जागृत होतात. रिलॅक्स करायचं आहे. परत आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. आता शेवटचा प्राणायाम आपण करणार आहे, ज्याला सूर्य नाडी आणि चंद्र नाडी जागृत करणं म्हणतात. याने तुमचं BP कंट्रोलमध्ये राहतं, तुमच्या युट्रसच्या दोन्ही बाजूंना ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, त्याच्यामुळेच बाळाची वाढ खूप छान होते आणि तुमची प्रेग्नन्सी अतिशय प्रोग्रेसिव्ह वेमध्ये पुढे जाते. ह्या प्राणायामासाठी तुमचं ब्रीदिंग बॅक टू नॉर्मल पाहिजे. उजव्या हाताच्या अंगठ्याने तुम्ही उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डावीकडून श्वास घ्यायचा आणि डावीकडून सोडायचा.
परत डावीकडून श्वास घ्यायचा आणि डावीकडून श्वास सोडायचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. जेवढा दीर्घ श्वास घेता येईल तेवढा घ्यायचा आणि सोडायचा. हे प्राणायाम करताना फक्त एकीकडून 11 वेळा श्वास घेऊन सोडायचा, मग दुसरीकडून 11 वेळा श्वास घेऊन सोडायचा. ह्या प्राणायामाने ब्लड सर्क्युलेशन बॅलन्स होऊन हृदयाची प्रोग्रेस आणि त्याचं काम अजून मस्तपणे होतं. आणि तुमचं हृदय जेव्हा छान काम करतं ना, तेव्हा बाळाची पण प्रोग्रेस खूप छान होते. दुसरीकडून पण सेम करायचं आहे. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद आणि उजवीकडून श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडायचा. अ जेंटल अँड डीप ब्रीदिंग. सावकाश श्वास घेऊन सोडायचा आहे. स्वतःचे दोन्ही हात पोटावरती. बाळाशी कनेक्ट व्हा. बाळाला सांगा की तू आतल्या गोष्टींची काळजी घे, मी आतल्या गोष्टींची काळजी घेते. आणि मग सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती चोळायचे आहेत. डोळ्यावर ठेवून डोळे उघडायचे आहेत. आता आपण जाणून घेऊयात कोणती तयारी याच्यासाठी काय मग कसं वाटतंय? थोडंसं दमल्यासारखं, थोडंसं स्ट्रेच केल्यासारखं, थोडंसं झोपावंसं वाटतंय ना, पण हे पण महत्वाचं आहे. व्यायाम करताना काही बेसिक गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. एखादी योगा मॅट किंवा अशी मॅट ज्याच्यावरून तुमचा पाय घसरणार नाही. पाण्याची बाटली ही जवळ ठेवा. व्यायाम करताना मधून जर तहान लागली तर एखादा घोट पाणी प्यायला काहीच हरकत नाहीये. जेवण झाल्यानंतर ॲटलिस्ट 1-2 तासाची गॅप ही असली पाहिजे व्यायाम सुरू करण्याआधी. आणि व्यायाम झाल्यानंतर अर्धा तास तरी किमान अगदी पोटभर जेवायचं नाही. फ्रूट तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही आहे. लक्षात ठेवा, व्यायाम करण्याची सर्वात बेस्ट वेळ म्हणजे सकाळची वेळ, कारण तेव्हा हवा खूप शुद्ध असते, पल्युशन नसतं हवेत आणि खूप जास्त फ्रेश वाटतं. म्हणून सकाळच्या वेळेत करा. जर जमलंच नाही तर दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही हे सगळे व्यायाम करू शकता. हे सगळे व्यायाम केल्या तुमच्या बॉडीत ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार आहे, बाळाची वाढ मस्त होणार आहे आणि तुम्हाला प्रेग्नन्सी जे काही त्रास आत्ता होत आहेत किंवा जे पुढच्या 6-7 महिन्यात होऊ शकतात ते होणारच नाही. म्हणून हे सगळे व्यायाम करा. जर काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना एकदा नक्की विचारा. तर हे सगळे व्यायाम करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पक्क कळवा तुम्हाला हे सगळे व्यायाम करून कसं वाटलं. प्रेग्नन्सी हा एन्जॉय करायचा भाग आहे, म्हणून हे सगळे व्यायाम करा आणि पक्क एन्जॉय करा. तुमच्यापैकी कोणाला तुमच्या गरोदरपणात माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे. आपण ऑनलाईन क्लासेस घेतोय कपल्ससाठी. ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्डमधले कपल्स येऊन आपल्याला जॉईन होतात. तर तुम्ही पण जॉईन व्हा आणि आपली प्रेग्नन्सीची जर्नी खूप जास्त स्मूथ होईल.